शेतकऱ्यांचं ऊस दरासाठी आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाच्या संदर्भामध्ये किंवा ऊस दराबद्दल काहीतरी भाष्य मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित होतं, परंतु त्यांच्याकडून काही भाष्य झालं नाही. म्हणून एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या शेवटी काही घोषणा देण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. काय मागणी होती पण त्या कार्यक्रमात? ऊस दराचा एवढा मोठा तीव्र प्रश्न निर्माण झालेला असताना मुख्यमंत्री जर लक्ष देत नसतील तर ते योग्य नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काहीतरी भाष्य करायला पाहिजे होतं. साखरेला चांगला भाव आहे, उपपदार्थांना चांगला भाव आहे. जसं मुख्यमंत्री अधिकारवाणीनं सांगतात की मुख्यमंत्री फंडासाठी 15 रुपये द्या, तर तुमची काटामारी पकडून कोण काटा मारतं ते नावं जाहीर करतो, तसं आता आणि मुख्यमंत्र्यांनी कान धरायला पाहिजे ते कारखानदारांचे की शेतकऱ्यांचे आंदोलन लवकरात लवकर संपवा, त्यांचं समाधान करा, नाहीतर एकाला बघून घेतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं अपेक्षित होतं. माझी मागणी एवढी आहे, उसाला दर तुम्ही द्या, त्यापेक्षा तुम्ही मुख्यमंत्र्यांनी याचा अधिकार नाही आहे, FRP दर करा, संपलायचे. तुम्ही कुठल्या संघटनेत आहे? मी स्वाभिमान शेतकरी रावशेट्टी. काय आम्हाला FRP प्रमाणे दर द्या. तुमचे FRP कर्नाटकात 23 दर झाले. नाव काय तुमचं? आणि उपाधी. गाव कुठलं? पूर्णवड. चला घ्या. हो.